आज मी मला बरं नसून सुद्धा पवायला गेलो. तर नमस्कार भावनो, आज जरा सकाळी वेळानं झुटलेलो. तोपर्यंत मम्मी म्हणली जरा नदीस निवायचं, धुणं धुवून यायचंय. भावनो, आता प्रत्येक जण आपलं शेत ट्रॅक्टरनंच नांगराले. बैलांचं नांगर पूर्ण संपत आलेलं आहे आणि इथं नदीपाशी आल्यावर कम्प्लीट गारीगार वातावरण होतं बघा. हाय गाईज, आता इथं मी नदीपाशी आलेलो आहे बघा आणि मला आता पवायचं आहे. खरं आता मला बरं नाही, मग मला मम्मीकडनं परमिशन घ्यायला पाहिजे. तर बघा आपण. ए मम्मी, मला पवायचं आहे, पाहू काय? नको बाबा, सर्दी आहे. पवायचं नाही पप्पा रागव. मम्मी तर नको म्हणते, तरी पण आपण आणि एकदा सांगायला त्याला. मम्मी प्लीज एकदा फक्त थोडंसं येतं पाहून, सकाळला आंघोळ करायला नाही. नको नको. आता माझ्या डोक्यात एकच विचार होता, कारण का लई दिवस झालं पवाय नव्हतो आणि मग आता पवाय लागतेच म्हणलो. तेवढ्या 2 मिनिटातच कपडे काढून घेतलीत. आला थंडीचा महिना. आता तुम्ही म्हणत अशिला, आम्हाला पण माहितच आहे की थंडीचा महिना चालू आहे. भावानं गाणं का म्हटलं माहित आहे, मला का शेकोडीची गरज होती, कारण का एवढं थंड पाणी होतं का नाही, काय सांगू तुम्हासनी. आणि नदी बसलं सगळं आवरून झाल्यावर इकडे घरी आलो आणि पॅन्ट बघतो तर काय हा भला मोठा कुशिरला. सगळं आवरून झाल्यावर इकडे मावशीच्या गावाला गेलो. ह्याला म्हणलं, भावा तुझं गाव कोणतं? पंढरपूर. हिचं गाव तर करंजपेन आहे. हिनं पाक थापाच लावून टाकले आणि मावशीच्या गावात आलो. खरं अजून घरी जाया नाही. तोपर्यंत म्हणतोय जरा तारळ्यासनं जाऊन यायचं. आणि तारळ्या जाताना हे काय तर मध्ये आडवं होतं बघा. आणि मावशीच्या घरापाशी गेलो. मावशीचं घर बंद. आणि मावशीच्या घराच्या कडेला हे कुठला किल्ला. किसने बनाया ये मुजस्सिमा? किसने बनाया ये मुजस्सिमा? आणि हे दादा माझे व्हिडिओ बघतात म्हणून ते पण म्हणलेत मला पण व्हिडिओ मध्ये घे. मग इथल्या सगळ्याच लोकांनी घेतलं आणि करंजपेना तो डायरेक्ट इकडे मांदवडला चाललो. आणि पहिला तर इथं गाडीत हवा मारून घेतली आणि इकडे मांदवडला जाताना पूर्ण इकडे झाडी जाय, पूर्ण हिरवळ. आणि पहिला तर मांदवडात जाऊन डायरेक्ट देवळातच गेलो. आणि इथं आल्यावर तर इकडे देवळाचं सगळं काम सुरू होतं. आणि इथं घरात आल्यावर तर सगळी लोक म्हणते जेव जेव जेव. आणि मी हळूच म्हणलो जेवण कसला आहे, ती म्हणलीत मटणाचा आहे. मेरे को जाना पड़ेगा. जेवण झाल्यावर इकडे डायरेक्ट गावाला आलो. आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट